नमस्कार, मी तन्मय टिल्लू टॉक्सच्या या नव्या एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। राजकारणाच्या पटलावर वेगवेगळ्या घडामोडी घडताना सध्या पाहायला मिळत आहे। अशीच एक घडामोड नवाब मलिक आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गोटातली। त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। बघूयात टिल्लू टॉक्समध्ये। लोकसभा निवडणुकीआधी महायुतीत सहभागी झालेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला जागा वाटपात तडजोड करावी लागली होती। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत स्वतः अजित पवारांनीच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिलेत आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने 85 जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी देखील सुरू केली आहे। यासाठी पार पडलेल्या बैठकीत नवाब मलिक देखील उपस्थित होते। ज्या नवाब मलिकांना देवेंद्र फडणवीसांनी विरोध केला होता, तो विरोध झुगारून मलिकांना अजितदादांनी पक्षात घेतलं का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। बघा, मविया सरकारच्या काळात भाजपच्या आरोपांनंतर नवाब मलिकांना तुरुंगात जावं लागलं। अजित पवारांनी राष्ट्रवादीतून बंड केलं आणि त्यानंतर मलिकही तुरुंगाबाहेर आले। गेल्या अनेक दिवस मलिक यांच्या कार्यालयाकडनं ते तटस्थ असल्याचा दावा केला जात होता। आता हा संभ्रम देखील दूर होतोय, कारण नुकत्याच पार पडलेल्या अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर या बैठकीत नवाब मलिक दिसले आणि ज्या नवाब मलिकांना फडणवीसांनी विरोध केला होता, तो विरोध झुगारून मलिकांना अजितदादांनी पक्षात घेतलं का, अशी चर्चा देखील सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवारांचा पक्ष आहे, अजित पवारांच्या पक्षात नवाब मलिक आहेत हे स्पष्ट झालंय। त्यामुळेच मलिक आता महायुतीत येणार का, अशाही चर्चा रंगू लागल्या। दरम्यान मलिकांना महायुतीत घेण्यास याआधीच फडणवीसांनी विरोध दर्शवला होता। मलिकांचा अधिकृत प्रवेश झालेला नसला तरी अजितदादांच्या डिनर डिप्लोमसीच्या वेळी मलिक आले आहेत। ते आले त्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या। फडणवीसांचा विरोध झुगारून अजित पवार मलिकांना सोबत घेणार का, अशा चर्चा रंगू लागल्या। एकीकडे लोकसभेत तोंड पोळलेल्या दादांनी विधानसभेआधी सावध खेळी केल्याचं पाहायला मिळत आहे। 85 जागांसाठी त्यांनी फिल्डिंग देखील लावली। दुसरीकडे महायुतीत मिठाचा खडा त्यामुळेच पडण्याची शक्यता निर्माण होतीये, ती नवाब मलिकांच्या उपस्थितीने। भाजपचा मलिकांना तीव्र विरोध आहे। विधान परिषदेसाठी मतांच्या गणितांची जुळवाजुळव करायची असल्यानं मलिकांना चुचकारलं जात आहे का, असाही सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालाय। कारण एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडतीये। यात शिवसेनेच्या ठाकरे गटानं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देत 12वा उमेदवार उभा केलाय। त्यामुळेच फोडाफोडीचं राजकारण रंगण्याची जास्त शक्यता आहे। मागच्या विधान परिषद निवडणुकीतही असंच फोडाफोडीचं राजकारण रंगलं होतं। त्यानंतर काय घडलं तो इतिहास। नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाला देखील राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक हजेरी लावली होती। त्यांनी त्यावेळी अजित पवार गटाच्या नेत्यांची भेट घेतली। त्यामुळे विरोधकांनी महायुतीला त्यावेळी चांगलंच घेरलं देखील होतं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चक्क अजित पवारांना पत्र लिहित मलिकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह महायुतीतील एंट्रीला तीव्र विरोध दर्शवला होता। ते पत्रही चांगलंच गाजलं। भाजपनं आणि विशेषतः फडणवीसांनी नवाब मलिकांवर देशद्रोहाचे आरोप केले होते। त्यानंतर इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजितदादांच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। त्यांचा महायुतीला पाठिंबा आहे का, आणि असल्यास भाजपला ते मान्य आहे का, यावर आता विरोधक आणि राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागलंय। बऱ्याच घडामोडी त्यावरच अवलंबून आहेत। त्यामुळे भाजप पुन्हा एकदा कोंडीत सापडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आजच्या व्हिडिओ तिथेच थांबतोय। पाहत राहा टिल्लू टॉक्स। देश विदेशातील घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।